लॉयड्स मेटल एंड एनर्जी लिमिटेड इस कारखाने के रासायनिक, लिक्विड और वायु प्रदूषण से खेत, जमीन और खेत की फसल प्रदूषित हो रही है। इस संदर्भ में संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था की ओर से उप जिलाधिकारी को निवेदन दिया गया। निवेदन से क्या मांग की गई, देखते हैं इस खबर में। लॉयड्स मेटल एंड एनर्जी लिमिटेड MIDC घोघोस चंद्रपुर इस प्रकल्प द्वारा जानलेवा वायु और जल प्रदूषण होने के कारण मानवीय स्वास्थ्य को खतरा निर्माण हो रहा है, जिससे इस प्रकल्प की पर्यावरण रद्द करने की मांग को लेकर संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था की ओर से उप जिलाधिकारी को निवेदन दिया गया। तो आइए सुनते इस संदर्भ में विस्तार पूर्वक और अधिक क्या जानकारी दी गई। मी मोहनदास धनुजी राजूकर, मुक्काम उसगाव। ह्या लाईफ मेटलच्या प्लॅनले लागून सन्या माझी शेती आहे। ह्या लाईफ मेटलने जुना नाला बंद करून सन्या नव्याने नाला काढला आहे। त्या नाल्यामुळे माझ्या वावराच्या लगेच टच केलेला आहे। त्या पाण्यामुळे त्या प्रेशरचं पाणी बाहेर निघाल्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान वारंवार होत आहे। आज गेल्या 15-1 महिन्याच्या अगोदर सोयाबीन पेरलं, त्या नाला ओव्हरफुल होऊन सन्या माझ्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि अशा वारंवार त्यांना तक्रारी केल्या, कंपनीला अर्ज सुद्धा दिला आहे। काय यांचं काहीतरी बंदोबस्त करा, याने आमचं काही नुकसान झालं आहे त्याचं नुकसान भरपाई द्या, असं वारंवार तक्रार करून सुद्धा ते कंपनी त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। दुर्लक्ष करत असून सन्या त्या नाल्यामध्ये इतकं दूषित पाणी येत आहे का ते जनावर सुद्धा पिऊ शकत नाही। आम्ही त्या कोणत्या पिकाला सुद्धा घेऊ शकत नाही, असं ते प्रदूषित पाणी आहे। त्याच्यामध्ये कोळशाची स्लरी, तसा डस्ट हा सर्व वाहून येतो। लोहा मिश्रित डस्ट आहे। त्या लोहा मिश्रित डस्ट आमच्या वावरामध्ये शेतीमध्ये येतो आणि तो पिकाची हानी करतो। तर या कंपनीने आमच्या त्या नुकसान भरपाई देण्यात यावं आणि त्या शेतीला जर काय पुढे चालून जर नुकसान झालं तर हे सर्व यशस्वी कंपनी जबाबदार राहील आणि त्या झालेल्या शेतीचं नुकसान हे कंपनी भरून द्यावं। नाही तर एखादी समजा आमच्या पीक पाणी झालं नाही तर आम्ही आपल्या कुटुंबाचं हे कसं करायचं। तर याच्या पुढं तुम्ही त्याचा तात्काळ येऊन सन्या त्याची चौकशी करा, चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्या। आम्ही वारंवार तक्रारी करतो, वारंवार लेटर देतो, आम्ही पत्र करतो, त्यांना जाऊन सुचवतो, परंतु ते त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ते कंपनी लक्ष देऊन राहिली नाही। जर ह्या कोणत्या गोष्टी न हे झाल्यास आम्हाला त्या आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। तरी त्यात लवकरात लवकर ह्या कंपनीने चौकशी करून आमचे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्यात यावं आणि हे काम सविस्तर त्याची शहानिशा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। लॉयड्स मेटल अँड एनर्जी लोह खनिज घोघोस इथे आयरन प्लांट कंपनी आहे। हा लोह खनिज प्रकल्पाद्वारे खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य एक नवीन नाल्याद्वारे सोडून राहिलेले आहे। जुना नाला जो होता त्या नाल्याचे पाणी पाळीव प्राणी पित होते, वन्यजीव, पक्षी यांचा जीर्णोद्धार होत होता। त्या शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत होता। आज लॉयड्स मेटल वर्षभरापासून रासायनिक द्रव्य सोडत असल्यामुळे शेतीला प्रदूषित होऊन राहिलेले आहे, पाळीव प्राणी पाणी पिऊन नाही राहिलेले आहे आणि तेथील कास्तकार आत्मदाह करण्याचे निवेदन घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेले आहे। आम्ही याच्या पहिले मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, प्रदूषण विभाग, जिल्हाधिकारी मॅडम यांना वारंवार तक्रार देऊनही सुद्धा कुठलाही न्याय मिळून नाही राहिलेला आहे। जर त्यांना न्याय नाही मिळाला तर हे आत्मदाह करणार अशी सूचना देण्याकरिता आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही आलेलो आहोत। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।